सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यात 2019 सालापूर्वीची 9,15,400 वाहनं आहेत। त्यापैकी आत्तापर्यंत 5,23,050 वाहनधारकांनी अशा प्रकारची HSRP बसवण्यासाठी ऑर्डर दिले आहेत। त्यातील 4,45,306 वाहनांना आज अखेर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत। 30 जून 2026 ही अशा नंबर प्लेट बसवण्याची अखेरची मुदत होती। त्यामुळे 1 जुलैपासून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTO कडून कारवाईला सुरुवात झाली आहे। बुधवारी पहिल्याच दिवशी 25 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। बनावट नंबर प्लेट लावून किंवा नंबर प्लेटमध्ये छेडछाड करून काही गुन्हेगार त्या वाहनांचा गुन्हेगारी कृत्यासाठी वापर करतात। रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाची ओळख पटवणं आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2019 पूर्वीच्या सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा शासनानं निर्णय घेतलाय। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी आजवर 3 वेळा मुदत वाढवून देण्यात आली, पण 30 जून 2026 ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठीची अंतिम मुदत होती। कोल्हापूर जिल्ह्यात 2019 पूर्वीची 9,15,400 वाहनं आहेत। त्यापैकी 5,23,050 वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी अर्ज केले आहेत, तर आजवर 4,45,306 वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत। म्हणजे अजूनही 45% वाहनांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेल्या नाहीत। दरम्यान मुदत संपल्यानं 1 जुलैपासून प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, श्रीकृष्ण नकाते यांच्यासह या विभागानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे। आजच्या दिवसभरामध्ये 25 वाहनांवर HSRP नसल्याबद्दल कारवाई केलेली आहे आणि त्या वाहनांना प्रत्येकी ₹1000 इतका दंड होणार आहे। सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना माझं आवाहन आहे की आपले वाहन जर 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झाली असेल तर त्या वाहनांना HSRP बसवणे आवश्यक आहे आणि ते गरजेचं आहे। सुरक्षेच्या दृष्टीने HSRP बसवणे आवश्यक असल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाने त्याबाबत निर्देश दिले आणि महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर 2024 पासून HSRP बसवणे बंधनकारक केलेले आहे। तर सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी व आपला होणारा दंड आणि सुरक्षितता याची दक्षता घेऊन त्याप्रमाणे पालन। बुधवारी पहिल्याच दिवशी अशा 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली। गंभीर बाब म्हणजे शासनाच्या काही वाहनांनाही अजून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेली नाही। व्यापक प्रमाणात जनजागृती करूनही कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 45% वाहनांना अजूनही HSRP बसवलेली नाही, ही गंभीर गोष्ट आहे। पण यापुढे ही कारवाई सातत्यानं सुरू राहणार असल्याचं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी सांगितलं।